आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। अन्यायकारक पूर नियंत्रण रेषेच्या विरोधात पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंदोलनकर्त्यांशी फोनवर संपर्क करून देत फडणवीस यांनी आचारसंहिता उठल्यानंतर समितीच्या मागणीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं। मात्र आम्हाला या आश्वासनावर विश्वास नाही। आचारसंहितेचा मान ठेवत कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे। तसेच निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारने जर आपले आश्वासन पाळले नाही तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही हे आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे व इतर भूमिपुत्र व्यावसायिक यांनी दिलाय। यावेळी कपिल पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करत स्वतः नारळ पाणी दिलं। तसेच आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले। पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। यात पूररेषा बाधित नागरिकांची संख्याच 1.5 ते 2.25 लाख इतकी असल्यानं निवडणुकांवर बहिष्कार झाल्यास आपल्याला अडचण होणार व आपली मतं कमी होणार हे माहीत असल्यानं अखेर कपिल पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलनकर्त्यांची फोनवरून संपर्क करून दिला। त्यामुळे उपोषणाचा तिढा सोडवला। अन्यथा या उपोषणामुळे कपिल पाटील यांना यंदा चांगलाच फटका बसला असता हे नाकारता येत नाही। पूररेषा बाधित नेत्यांना असं सांगितलं की इलेक्शनच्या नंतर चर्चा करता असं सांगितलं। आता मी स्पीकर फोनवर टाकतो आणि त्यांच्या हॅलो स्पीकर आहे साहेब बोला। हो हो हाँ हो 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 हाँ हो सर हे साहेब सर्वेक्षण करण्याचं आपण तुम्ही बोलाल तेव्हा बोलू। मी शरद म्हात्रे बोलतो साहेब। नमस्कार नमस्कार। जुना बीजेपी वाला आहे भाऊ। नाही युवा मोर्चात आम्ही एकत्र प्रत्येक पदाधिकारी होतो। चांगली मैत्री आहे। बदलापूरला एकदा बोललो तुम्ही आले होते। ठीक आहे साहेब मग इलेक्शन नंतर तुम्ही सांगा। हा आपण भेटू। धन्यवाद। सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो। त्यांनी आज हे उपोषण संपवलं। भूमिपुत्रांनी पूररेषा नियंत्रणाच्यासाठी गेल्या 2 दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं। आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली होती। आमदार किसन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती। आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या। रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं। त्यांच्या कानावर हा विषय घातला। त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे, त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे। तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल की उद्या आचारसंहिता लागणार आहे, पण आचारसंहितेच्या नंतर या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल। त्यांनी मला रात्री शाश्वत केलं, पण सकाळी मी तर आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती, ती सभा करायला मी गेलो। सभा झाल्यावर इथं आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद म्हात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं। त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही। जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलणं होणार आहे,
मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत, आत असल्यामुळे PS त्यांना आत जाता येत नाही. पण त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो. त्या दिवशी बोललेलेच आहेत. मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूररेषा नियंत्रणाच्या बाबतीतला जो विषय आहे बदलापूरचा, तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सहकार्याने विश्वास ठेवून हे उपोषण सोडलेले म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आताच भूमिपुत्रांच्या वतीने माझ्याशी बोलले. त्यांनी या इलेक्शनची निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे आपण जे बाधित आहेत यांच्या मागण्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन, एका अर्थाने गॅरंटी असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली. आपण या विनंतीचा मान ठेवून आजपासून 3 दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं काय? तो आम्ही मागे घेतलेला आहे. सर्वच मागे घेतलं कारण आंदोलन थांबलेलं आहे. पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू होईल. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.